अहो तिकडे सोलापुरात असताना नसाल वापरत, पण आता तुम्हाला काम करायचं आहे ना, आणि या शहरात राहायचं म्हणजे बाकी काही नसेल तरी चालेल, पण मोबाईल असायलाच हवा. काय आई? घ्या. अगं घे ना. हे बघ, कधी ना कधीतरी तुला घ्यावाच लागणार होता की नाही, आणि मेन म्हणजे ह्यामुळे तू आमच्याशी कनेक्टेड राहशील. प्लीज घे. एक मिनिट आणि इकडे. तुम्हाला काय वाटतं, आपण आता एक फॅमिली सेल्फी काढायला हवा की नाही? येस. या सगळे असे या. चला. या. तो कॅमेरा ओपन करा. हो. सोहा, तोंड वाकडं कशाला केलंयस? मला कळत नाही, सेल्फी काढताना तुम्ही तोंड वाकडी का करता? आई पाऊट म्हणतात, किती वेळा सांगितलं मी तुला. तू पण कर. गप. हा चल काढ लवकर. ए सोहा थांब. आत्याई, आत्याई ये ना. नाही, चालू दे तुमचं काय ते. अगं फॅमिली सेल्फी या, आणि तुझ्याशिवाय फॅमिली कंप्लीट होणार आहे का? अच्छा, मग असं म्हण ना की आपल्या कुटुंबासोबत या मुलीचा फोटो काढायचा आहे म्हणून. असंच आहे. ये चल ग, तू पण ना ये. मला नाही आवडत पण हे असलं काही. आवडायचं काय, चल. असू दे, ये ये. सोहा घे. घे. आणि कधी आठवण आली आमची की हे फोटो बघ. जाते मी. मीनाक्षी, जाते मी नाही म्हणायचं. नेहमी लक्षात ठेव, मी येते म्हणायचं. अगं म्हण बघू. वहिनी, तू वंसनचं बोलणं मनावर घेऊ नकोस. तू म्हण पाहू, येते मी. नुसतं मानेने नाही, म्हण मी येते. येते. आणि हो, स्वतःची काळजी घे. आणि कधीही काहीही लागलं तरी संकोच न करता आम्हाला सांग. आम्ही तुझेच आहोत. सांभाळ स्वतःला, तब्येतीला जप.
तिथे माणुसकी यांची. एवढे मोठे झालेत पण अक्कला नाहीत. सोहा, थांब. काय चाललंय हे सगळं? त्या मुलीच्या बाबतीमध्ये एवढं हळवं होण्याची काय गरज आहे? आणि दादा तू पण? अगं पमा, माहितीये ती मुलगी अनाथ आहे, आपल्यामुळे तिची स्मृती गेलीये. अरे पण आपण तिच्यावर उपचार केले, तिला राहायला एवढं मोठं घर दिलं आणि आता तिला आठवतंय ना सगळं. मग तिला तिच्या वाटेनी जाऊ देत. आणि वहिनी, तिच्याशी नाही ती नाती जोडायची काहीही गरज नाहीये. वंसा, मी फक्त तिला त्या अभिला पण मी बघते. येऊ देत त्याला आता. मोबाईल गिफ्ट देतोय तिला. हे बघ पमा, एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये आपल्यात मिळून मिसळून राहिली, ती आपल्यातलीच एक म्हणून वावरली. आम्हालाही सगळ्यांना तिचं एकंदरीत व्यक्तिमत्व चांगलं वाटलं. चुकलं काय त्यात? चुकलं काहीच नाही रे दादा, चुकलं काहीच नाही. पण खरं सांगू का, मला ना तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी गूढ वाटत होतं. आणि तिच्या निरागस चेहऱ्याच्या आड मला वेगळंच काहीतरी दिसतंय. तुम्ही सगळे, अभि, जेवढे तिच्या जवळ जाताय ना तेवढी माझी बेचैनी वाढत चाललीये. मला कळत नाहीये पण तिचं आपल्यामध्ये असणं मला कधीही पटलेलं नाही आणि यापुढेही पटणार नाही. हे बघ पमा, स्वतःला एवढा त्रास करून का घेतेयस? ठीक आहे, आता गेली ना ती दुसरीकडे राहायला. दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करण्यासाठी बिचारी स्वतः धडपडत होती. वा, म्हणजे खूप महानच झाली की नाही ती? हं? ठीक आहे. एकूणात काय, तुम्हाला माझं काही ऐकायचंच नाही. नका ऐकू. यापुढे काय करायचंय ना ते माझं मी बघून घेईन. अगं पमा, हिचं आहे ना नेहमीच आहे. एखाद्या गोष्टीची एकदा मनात गाठ बांधली ना की ती सुटता सुटत नाही. मीनाक्षी बद्दल वंसनच्या आशा भावना काय आहेत? हा स्मार्टफोन सध्या मार्केटमधला सगळ्यात बेस्ट स्मार्टफोन आहे. याच्यात कॅलेंडर, मेसेंजर, अलार्म सगळं आहे. आणि हो, HD सेल्फी कॅमेरा आहे. त्यात सेल्फी चांगल्या येतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात मी सगळ्यात लेटेस्ट मेसेंजर ऍप्स डाउनलोड केले. सध्या कॉन्टॅक्ट मध्ये राहण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऍप्स आहेत. मी नैनाताईंकडे पण त्या दिवशी स्मार्टफोन पाहिला होता. त्या तुम्हाला गाईड करतील तो कसा वापरायचा आहे ते. आणि हो, मी तुमच्या फोनमध्ये आई, बाबा, सोहा सगळ्यांचे नंबर सेव्ह केले. माझाही केलाय. आणि हो, माझं नाव तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये सर्वात पहिलं असणार, सगळ्यात वर. म्हणजे अभि असं सेव्ह केलंय ना, पहिलं अक्षर A आणि मग B. त्यामुळे तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये माझं नाव कायम सगळ्यात पहिलं असणार आहे. पण तुम्ही कॉल कराल ना? म्हणजे काही लागलं सवरलं तर
चला, आलं तुमचं डेस्टिनेशन. बाय. एक मिनिट थांबा ना. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं, तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. काय विचारायचं होतं? मी कालपासून तुमचं वागणं ऑब्झर्व करतो. तुम्ही माझ्याशी बोलताना फार कम्फर्टेबल नसता, अशा इरिटेट झाल्यासारख्या वाटतं. नाही हो, असं काही नाही. तुम्ही आत्ताही तशाच वागता. खरं सांगा ना, काही काही प्रॉब्लेम आहे का? नाही, अजिबात नाही. मग मला का असं वाटतंय की तुम्हाला माझा राग येतो. अहो, मला का राग येईल तुमचा? उलट तुमच्यासारखी माणसं हल्ली नसतात, जी सतत कोणाला तरी मदत करायला तयार असतात. तुम्ही मला पण एवढी मदत केली आहे, मला का राग येईल? प्लीज असा गैरसमज नका ठेवू माझ्या बाबतीत. ठीक आहे, तुमचं हे एक्सप्लेनेशन एक्सेप्ट करतो मी. एनिवेज, थँक्स. तुम्ही जा आता, मी जाईन इथून एकटी. याच तुमच्या ह्याच वागण्याबद्दल आता बोलत होतो. आता इथपर्यंत आलोय तर घरापर्यंत सोडायला येऊ शकतो ना. आणि तसंही बाबांनी सांगितलं की तुमची घरपोच डिलिव्हरी करा म्हणून. नाही म्हणजे तुम्ही सोडायला आलात घरपर्यंत तरी तसं काही प्रॉब्लेम नाहीये मला. थँक्स. चला. पोचलो आपण. फ्लॅट नंबर काय होता? 202. अच्छा, हाच आहे. त्या आहेत ना घरी? हो, म्हणजे असायलाच हवी. मग दार का उघडत नाहीये? नैना, हा हा नैनाचाच आवाज आहे. नैना, नैना. हॅलो, दार उघडा प्लीज. नैना, नैना दार उघड. मी मीनाक्षी. नैना. हॅलो, प्लीज दार उघडा. काय चाललंय आत? कोण आहे? हॅलो. मी जरा धक्का देऊन बघतो. नैना, 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 नैना काय झालं ग? नैना, नैना काय झालं तुला? नैना, नैना, नैना. ए थांब. नैना, नैना काय झालं? माझी क्लिप कुठे गेली?
इथेच ठेवली होती. मीनाक्षी, माझी क्लिप पाहिलीस? आता काही दिवस असंच मीनाक्षी मीनाक्षी सुरू राहणार आहे माझं. रात्री पण तिचं बोलणं एकच झोपायची सवय लागली होती. आता तर काही दिवस झोप पण नाही येणार त्यामुळे. सोहा, काय ग? मला जरा तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. आता बोलतेस का? अभिच्या मनात सध्या काय सुरू आहे? आई, मी इथे माझी क्लिप ठेवली होती, तू पाहिलीस का ग ती? तू जास्त शहाणपणा करू नकोस. त्याच्या सगळ्या गोष्टी तुलाच माहित असतात. हो, तो सांगतो मला, पण सगळंच नाही. मीनाक्षी बद्दल त्याच्या मनात काय सुरू आहे? मी माझी क्लिप कदाचित हॉलमध्ये असेल, मी बघून येतो. मी काय विचारते तुला? मला खरंच काही माहित नाहीये. मला खरंच काही माहित नाही म्हणू नकोस. हे बघ, अभि जरी तुला सगळ्या गोष्टी सांगत असला ना, तरी मी आई आहे त्याची. त्याने मला काही गोष्टी न सांगता सुद्धा कळतात. तेव्हा तुला जे काही माहिती आहे ते मला सांग, नाही तर मी. तू 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 बरोबर बोलतेस. दादाच्या मनात मीनाक्षीबद्दल काहीतरी आहे, पण काहीतरी म्हणजे नक्की काय ते माहित नाही. तू बस इथे. तू बस इथे. मीनाक्षीला याबद्दल काही माहिती आहे? नाही. आई, तू दादाची अजिबात काळजी करू नकोस. दादा कधीच काही चुकीचं करणार नाही. आणि त्याची निवडही कधी चुकणार नाही. अगदी माझ्या मनातलं बोललीस आई. आत्याचं मीनाक्षीबद्दल मत काही फार चांगलं नाहीये, पण माझं मीनाक्षीबद्दलचं मत खूप वेगळं आहे. आणि कदाचित मीनाक्षी आपल्या घरी आल्यामुळे दादा खूप खुश होता. म्हणूनच त्याची काळजी वाटते ग. खूप हळवा आहे तो. आणि या सगळ्या प्रकरणात दुखावला गेला नाही ना, म्हणजे मिळवलं. आई, तो नाही दुखावला जाणार. आपण तशी वेळच येऊ देणार नाही त्याच्यावर. डोंट वरी आई, दादाचं सगळं काही ठीक होणार आहे. नैना, तुला बरं वाटतंय ना की मी डॉक्टरांना फोन करू? नैना, अगं काय प्रकार आहे हा सगळा, आणि कोण होता तो माणूस? त्याचा पाठलाग केला मी. अगदी रस्त्यावर गेलो होतो मागे मागे त्याच्या, पण नाही सापडला. तुम्ही कशा आहात? ठीक आहे मी. बरं, तो माणूस होता कोण? मी ठीक आहे म्हटलं ना, मग जाऊ द्या ना आता. जाऊ द्या म्हणजे? बघा ना, त्याने तुमच्या घराची आणि तुमची काय अवस्था केली आहे. तुम्ही एक काम करा, आता आमच्या सोबत हॉस्पिटलला चला. तिकडनं डायरेक्ट आपण पोलीस स्टेशनला जाऊ. पोलीस त्याला नक्की शोधून काढतील. या अशा लोकांना वेळीच अद्दल घडवणं गरजेचं असतं. चला. तो माणूस तुमच्या ओळखीतला आहे का? कोण होता तो माणूस? नवरा आहे तो माझा. काय? तुमचा नवरा होता तो? आणि तुमच्याशी असा वागत होता? बायकोशी वागण्याची ही काय पद्धत झाली का? आमच्यात मुलाच्या कस्टडीवरून वाद चालू आहेत. तो कधी इकडे येतो आणि मुलाचा ताबा मागतो.
आणि मी नाही म्हटलं की मग नाही नाही नाही, हे सगळं चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. तुम्ही माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला चला, एक तक्रार नोंदवा, पुढे काय करायचं ते मी करतो. प्लीज प्लीज, हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो वैयक्तिकच राहू द्या. तुम्ही यात पडू नका. हे बाप, हा तुमच्या एकटीचा वैयक्तिक प्रश्न नाहीये, यांच्याही सिक्युरिटीचा प्रश्न आहे. या घरात जर असं काही घडत असेल तर आम्ही यांना इथे का पाठवायचं? अहो प्लीज बोला काहीतरी. तुमच्या बरोबरच अजूनही कोणाच तरी आयुष्याचा प्रश्न आहे.